सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तेनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन्यित्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ओम शांती शांती शांती। सर्वांनाच नमस्कार। आपण गेले 20-25 दिवस या सायंकालीन अंतर्जालीय सत्संगात श्रावणानिमित्ताने रोज भेटत असतो। व्यक्तीला आत्मनिर्भर होणं आणि परावलंबित्व पत्करणं या दोन गोष्टी समोर ठेवले ह्यातलं कुठलं एक निवडून घे असं म्हटलं तर बऱ्याच लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो की मी आत्मनिर्भर बनायला पाहिजे की कोणाच्या तरी आश्रयामध्ये राहिलो तर सुरक्षित राहीन। बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण एकटे काय करायचं आहे, इतरांसमवेत राहिलं तर, इतरांच्या आश्रयात राहिलो तर सुखी राहतो, समाधानी राहतो, असं काही लोकांना वाटण्याची शक्यता आहे। पण खरा आनंद ज्याला आपण आत्मसुख म्हणतो परावलंबित्वात नाही आहे, आत्मनिर्भरतेत असते। कारण अवलंबन कुठलंही शाश्वत नाही आहे, कोणत्याही प्रकारचे अवलंबन असो। अवलंबन हे सर्व आमच्यासाठी दिलेले टेकू आहेत। देणारी कोण आहेत ते टेकू कधी काढून घेतील याची शाश्वती नाही आहे। आज दिलेले आहेत, आज सपोर्ट करतात, ही सपोर्ट किती दिवस ठेवणार आहे आम्हाला माहीत नाही आहे आणि कधी काढून घेतील हेही माहीत नाही। किंवा आपण अन्यांच्या आश्रयामध्ये किती वेळ आणि किती दिवस आणि कसं समाधानी राहू हेही माहीत नाही। आश्रय व्यक्तींचाच असायला पाहिजे असं नाही आहे, आश्रय वस्तूंचा पण असतो। कोणत्या कोणत्या वस्तूंमुळे आपण स्वतःला सुखी समाधानी समजत असू तर ती परावलंबिताई आहे। आणि कोणाकोणाच्या तरी आश्रयाखाली राहू ती सुद्धा परावलंबिताई आहे। आत्मनिर्भरता ती आहे माझ्यासाठी, माझ्या जगण्यासाठी मी बऱ्यापैकी कोणावरही कशावरही अवलंबून राहू शकत नाही। माझ्या परिश्रमाने, माझ्या विश्वासाने, माझ्या ज्ञानाने मी जीवन व्यतीत करू शकतो हा एक आत्मविश्वास
आपल्यात निर्माण होणं म्हणजेच आत्मनिर्भरता असते. आणि माझ्या जगण्यासाठी जगातली वस्तू नाही तर परमात्म्याची मला गरज आहे. जगातली वस्तू व्यक्ती सोडले तरी सुद्धा मी जगू शकतो, कारण मला धरणारा, माझं धारण करणारा, मला पोषण करणारा परमात्मा आहे. परमात्म्याने जर आपलं टेकू काढलं तर आपण एकही मिनिट नाही जगू शकत. कोणाचा विश्वास असो नसो त्याच्यावर, पण त्याच्या टेकूवर आपण चाललेलो आहोत, आपण त्यांच्या टेकूवर उभे आहोत. आणि जोपर्यंत त्यांचा आश्रय अन्याश्रयांची फारशी गरज नाही लागत. हा ज्यांची त्यांच्यावर विश्वास नाही आहे त्यांना विषयांचा आसरा घेऊन विषयांच्या अधीन राहून जीवन कंठावं लागतं. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलांना लहानपणापासूनच त्या परमात्म्याशी जोडण्याची एक प्रक्रिया सुरू व्हायची. सकाळी पाळ उठते तर तिथूनच त्याला शिकवायला सुरू करत होते. कराग्रे वसतिर्लक्ष्मी, इथूनच सुरुवात. की लक्ष्मी कोणत्या वस्तूमध्ये नाही आहे, लक्ष्मी कोणाकडे नाही आहे, तिथून आणायला कराग्रे आपल्या हातातच आहे. आपली हात जर कर्म करण्यास प्रवृत्त झाले तर लक्ष्मी इथेच प्रकट होते. आणि सरस्वती कुठून तरी येऊन मस्तकामध्ये अवतरण होत नाही. सरस्वती माझ्या हातात आहे. भगवंतही कुठेतरी आहे असं नाही आहे. भगवंत सुद्धा आपल्या हातात आहे, म्हणूनच आपण हे सर्वही करतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्याबरोबर अन्य कोणावर नाही अवलंबन, आपल्या हातावर आपण अवलंबित व्हायला पाहिजे. दुसऱ्यांच्या हातावर, दुसऱ्यांच्या घासावर आपण किती दिवस जगणार आहोत? आपल्या हातावर आपण शिकवण्यासाठी आमच्या लोकांनी आम्हाला शिकवत होते. हे उठल्याबरोबरच ही स्तोत्र म्हणतो. कराग्रे वसतिर्लक्ष्मी, कराग्रे करमध्ये सरस्वती. गोविंद ही करमध्येच आहे आणि प्रभाते करदर्शनम. म्हणून सकाळी उठल्याबरोबर दर्शन करतो. एवढं सांगून ज्या भगवंताची स्मरण करत करत भगवंत माझ्यातच आहे आणि माझ्याकडनं करून घेतो हे सगळे, हे विसरून चालणार नाही. बरीच मंडळी आपण आपलं ताकदच विसरतो. ताकद विसरतो अर्थ आमच्यात जो परमात्मा आहे त्यालाच विसरतो. आम्ही फालतू गोष्टींच्या मागे लागतो. आत्मनिर्भरता इथून सुरू होतो. इथूनच संस्कार करायचे त्याला. मग त्याला दिवसभराची काय काय स्तोत्र, पूजा, अर्चा, भोजन करायला बसला तरी सुद्धा भोजन करताना सुद्धा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. भगवंताचे नाव घे. का? त्यांनीच पिकवून दिलेले अन्न. आणि या हातातनं ग्रहण करणारा, मुखातनं ग्रहण करणाराही तोच आहे आणि पचनही तोच करणार आहे. प्राणापान समायुक्तम पचामी अन्नम चतुर्विधम. या सर्व प्रकारचं अन्न, चतुर्विध अन्न तोच पचन करणार आहे. आणि तो उतरून गेला तर पचन अन्न कसं होणार? पार्थिव होणार शरीर. म्हणून निर्भरता भगवंताची. आणि रात्री झोपायला जरी निघाला, पुन्हा एकदा देवा तुमच्या कृपेने दिवस चांगला गेला, मी ऋणी राहीन तुम्हाला.
आभारी आहे तुम्हाला असं म्हणून झोपायला पाहिजे, अशी संस्कार करत होते. अशा पद्धतीने आई मुलांना देवाशी जोडायला शिकवत होते. देवाशी एकरूप व्हायला लहानपणापासूनच संस्कार देत होते. का? तू कोणाचा तरी दास बनू नको, विषयांचा, अर्थाचा आणि कशाचा तरी दास बनू नको. दासच बनायचं आहे तर भगवंताचाच बन. आणि एकदा बनलास तर आणि ते आणि तू वेगळे नाही आहे. इथूनच शिकवायला सुरू करत होते. जसा राणी मदालसा 7 मुलांना पाळणं म्हणण्यापासूनच सुरू करत होते. तू परमात्मा आहेस, तू सत्य आहेस, तू चित्त आहेस, तू नित्य आहे, तू आनंद आहे, परिपूर्ण आहे, सर्वही सांगतो. शरीर म्हणजे तू नाही आहे, मन म्हणजे तू नाही आहे, पंचकोश म्हणजे तू नाही आहे, अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय, आनंदमय आदी मनोमय आदी कोश तू नाही आहे. तू या सर्व कोशांना साक्षी असणार परमात्मा तू आहेस. भूत, वर्तमान, भविष्य काळ तू नाही आहे, या तिन्ही काळांचा साक्षी तू आहेस. जाग्र, स्वप्न, सुषुप्ती अवस्था तू नाही आहे, या तिन्ही अवस्थांना पाहणारा साक्षी तू आहेस. अशा पद्धतीची लोरी म्हणत होती, पाळणं म्हणत होती आणि त्यातनं त्यांना ज्ञानी बनवत होते. घरातल्या मातेची कर्तव्य हेच असते, मुलाला कशाचाही भीती दाखवून मुलाला भित्र बनवायचा नाही. मुलाला फक्त देव तुझ्याबरोबर आई शिकवत होती. जा आई, नदीच्या पलीकडे मला शाळेत जायचं आहे आणि मी एकटाच कसं जाऊ? तू एकटा नाही आहे, तुझ्याबरोबर देव आहे, जा तू त्याच्याबरोबर जाशील. आई म्हणायचं मी ओळखायचं कसं? तू हाक मार, तो ओ देतो. तू ज्या डोंगरदरीतनं जाशील ना, देवा म्हण, तिकडनं ओ म्हणून आवाज येईल, त्यामुळे तू समज की तुझ्याबरोबर आहे. डोंगरदरीत आवाज दिली की प्रतिध्वनी यायचं, मग त्याला वाटायचं माझ्याबरोबर देव आहे. छोट्या गोष्टीतनं त्याला शिकवत होती की देवाशी त्याला जोडत होती आई. आपल्याला याचीच प्रशिक्षणाची गरज आहे आज आमच्या मुलामुलींना. आम्ही आज विषयांशी जोडतो त्यांना, चित्रांशी जोडतो त्यांना, वेगवेगळ्या आमिषांशी त्यांना जोडायला म्हणजे करतो. म्हणजे काय? आपण त्यांना परावलंबी बनवतो, आपण त्यांना अनाथ बनवतो. सनाथ नाही बनवत, अनाथ बनवतो. त्या नातापासून त्यांचं नातं तोडतो. नाथांशी जोडायचे. नातं तो एकच आहे, बाकीची सर्व नाते हे निमित्ताने बनलेले आहेत आणि ते निमित्त संपलं की नातंही संपतात. पैशाची निमित्ताने बनलेले नातं पैसे संपल्याबरोबर संपते. अधिकारानिमित्ताने बनलेले नातं अधिकार गेले की दुसऱ्या दिवशी राहत नाही. कोणत्या तरी कारणास्तव बनलेली नातं ही कारण संपल्याबरोबर संपून जातात. पण एकाचं नातं असं आहे त्या भगवंताशी, ते कोणत्याही कारणास्तव बनलेले नाही आहे, नैसर्गिक आहे ते, आणि कुठल्याही कारणास्तव तो रद्द होत नाही आणि सुटत नाही. हे विश्वास बाळांमध्ये भरण्याची किमया आई करत होती. आणि आपणही जीवनात जर सुखी समाधानी व्हायचं असेल तर जितकं शक्य आहे तितकं आत्मनिर्भर बनण्याची, मग स्थूलतेपासून सुरू होते आणि हळूहळू सूक्ष्मतेकडे जायचं. एक माणूस होता, हुशार होता माणूस. तो म्हणत होता मला 3 मित्र आहेत. 3 मित्र आहेत. कोण कोण? एक मित्र आहे नेहमी माझं गुणगान करतो, माझा वाहवा करतो, तो मला बरं वाटेल असंच बोलतो आणि वागतोय तो. दुसरा माझा मित्र आहे नेहमी माझी टीका करतो, तो
मी जे करतोय ना त्याच्यावर त्याची टीका ठरलेलीच असते. टीका टिप्पणीच करतो तो नेहमी. आणि तिसरा माझा मित्र आहे तो उदासीन राहतो. मी कितीही काही सांगितलं ना कशातही तो रुची दाखवतच नाही, तो उदासीन राहतो. कोण आहे ते तीन मित्र? हे तीन मित्र ही आहेत, जो प्रेम करतो, वात्सल्य दाखवतो, तो काय करतो? माझ्यात दया, प्रेम, बांधव्य इत्यादी गुणोन्नतीला प्रेरणा देतो, गुणग्रहणासाठी प्रेरणा देतो. तो मी चांगलं बोलावं, तो मधुर बोलतो, मीही मधुर बोलावं. मी प्रेम करतो, तोही प्रेम करतो, माझ्यासाठी तो प्रेम व्यक्त करतो. हा माझा मित्र आहे, माझ्या हितैषी आहे तो, नेहमी माझा हित पाहत असतो. तो कोणत्याही सुखदुःखामध्ये पहिल्यांदा हजर तो असतो. माझा का करणारा मित्र कसा असेल? तो शत्रू असेल, त्याला शत्रू समजणारी शत्रू जरूर समजू शकतात, पण तसे मित्र जगात दुसरं कोणी भेटणार नाही. का? आयुष्यात मी एकही चुकीचे पाऊल टाकू देत नाही, इतकं काळजी तो रात्रंदिवस घेतो. आम्ही जिथे चुकतो तिथे पटकन आम्हाला तो सावध करतो, कारण आमची टीका करतो, आणि तो टीका करतो म्हणून मी नीट वागतो. आणि अशी मित्र जगात कोण असतील? सगळे आमच्या तोंडावर स्तुती करून, आमचं गुणगान करून, आपलं प्रेम संपादन करण्याकरताच सगळे उत्सुक असतात. कशाला दुखवायचं त्याला? जाई ना बाबा, काय का होईना, आपण चांगलंच म्हणायचं त्याला. ही एका अर्थाने मित्र आहेत की इथं शत्रू आहेत हे कळणार नाही आपल्याला. पण खरा मित्र कोण असेल? विरोधी पक्षाचा. का? तो आमचा एकही पाऊल चुकीचं पडू देत नाही. मी चुकतो न चुकतो तेवढ्यात तो तयारीतच असतो, हंटर घेऊन तयारीतच असतो. म्हणजे मला अजिबात रस्ता सोडू देत नाही, योग्य मार्गाने चालण्यास मला प्रवृत्त करतो. त्यामुळे माझा पहिल्या मित्रापेक्षाही हा मित्र उत्तम मित्र आहे. तिसरा माझा मित्र आहे, मी काहीही सांगितलं त्याला जीवनात, मी अमुक करून आलो, तमुक करून आलो, मला ही प्रशस्ती मिळाली, ती प्रशस्ती मिळाली, एवढी माणसांचं हे केलं, तेवढं केलं, काही केलं ना, तो कधी प्रसन्नच होत नाही. ते ऐकून घेतो आणि नाही घेतल्यासारखंच करतो, उदासीनच असतो. मी नेहमी म्हणतो की ह्या मित्राला कधी प्रसन्न करायचं मी, तो कधी प्रसन्नच होत नाही माझ्यावर. का? नेहमी उदासीनच असतो. उदासीनच असतो तर हा मित्र कसा बनणार? मित्र एवढ्यासाठीच म्हणायचा, तो माझ्यासाठी एवढ्यासाठीच मित्र आहे माझ्याकरता. तो नेहमी उदासीन राहतो. याचा अर्थ तो नेहमी माझं हीच काळजी घेत असतो की तू आत्मनिर्भर बन. ह्याच्या त्याच्या संपर्काने तुला, ह्याच्या त्याच्यामुळे मिळालेले तुला आनंद आहे ना, ही शाश्वत नाही आहे. ह्या सगळ्या थापा मारायचा बंद करतो, ह्या सगळ्या थापा मारायचा बंद कर आणि तो आत्मनिर्भर बन. कारण तो काहीतरी म्हटला ना, मी त्यातच वाहत जाईन. म्हणून मला तो नेहमी तू आत्मनिर्भर बन हेच आदेश देत असतो. म्हणून सगळ्यात चांगला मित्र कोण असतील तर आपली उदासीन करणारे. आम्ही म्हणतो आम्ही एवढा करतो, आमच्याबद्दल त्याने काय अभिप्रायच व्यक्त करत नाही. हां, असं आपण समजायला पाहिजे की अजूनही आपण काहीतरी सुधारणा केली पाहिजे आपल्यात. आपण अन्य गोष्टींची अवलंबन सोडून स्वतःकरता लक्ष केंद्रित करावं, आत्मनिर्भरता आपल्यामध्ये यावं, अशा पद्धतीने आपण प्रयत्न करत राहायला पाहिजे. आत्मनिर्भरता प्राप्त करून देणारा मित्र आहे. जीवनात आपण कशावर तरी अवलंबून आहोत आणि त्यातनंच आनंद प्राप्त करायचं म्हणतो. नाही, कशावरही नाही आहे, आत्म्यावरच मी अवलंबून राहायला पाहिजे. म्हणून तो प्रयत्न करत असतो माझा मित्र. कोणतंही आपत्ती विपत्ती काही येऊ द्या,
माझ्या जीवनात मी भिक्षू बनणार नाही, माझ्या जीवनात मी भिकारी बनणार नाही, अशा पद्धतीची संकल्प आपल्यात असणं गरजेचे आहे. आम्ही पटकन काय करतो, जरा असं काय झालं की पटकन कोणाकडे तरी धावतो. तू मदत करशील का, तू मदत करशील का. सगळ्या नातेवाईकांना चापसायचं, मित्रांना चापसायचं, आणि कोण असतील परिचयाची त्या सगळ्यांना आपण हलवून टाकतो. कुणाकडून काय मिळेल का. शक्यतो प्रयत्न माणूस असा करायला पाहिजे, मीच कसं ह्यातनं उभं राहीन, माझ्याच प्रयत्नाने माझ्या कर्तृत्वाने मी कसं ह्यात उभं राहू शकेन याचा विचार करायला पाहिजे. जोपर्यंत असं विचार माझ्यात येणार नाही तोपर्यंत मी आत्मनिर्भर नाही बनणार. मी कुठलं तरी ताटाखालचं मांजरच बनेन, कोणाचा तरी ताटाखालचा मांजर मी जरूर बनेन. आणि माझ्यात मी कसं का असेना स्वतःचा मी निर्माण करेन. नैसर्गिक आपत्ती विपत्ती येतात, आल्यानंतर कधी कधी आपण खूपच हतबल होऊन जातो की असं वाटतं की आपल्याला बस आता संपलंच, आपला आत्ता काय राहिला नाही. आणि काय संपणार आहे, काही संपत नाही. आणि कोण देणार आहे, किती देणार आहे मला, 4 दिवस 8 दिवस चालवणार आहे काय, आयुष्य चालवणार आहे का. आपण गेल्या वर्षी बघितलं इथे, आपण महापुराला आल्याबरोबर खूप माणसं धावून आली. हां, त्याचा एक महापूर झाला आणि आश्वासनांचा पाऊसच पडला. इतका पडला की हे लोक आता बहुतेक स्वर्गच निर्माण करतील असं वाटलं. का, ही गाव सोडतील आणि नव्या गाव म्हणजे ह्यांचा स्वर्गच निर्माण होईल का. संघसंस्थाही इतकी आले की आम्ही अमुक गाव आम्ही बांधून देऊ, तमुक गाव आम्ही बांधून देऊ. आणि मग आणि कोण कोण कुठल्या कुठल्या स्तरावर काय काय सांगितलं, आम्ही अमुक देऊ तमुक देऊ, असं करू तसं करू. काय काय झालं, मी आता परवाच गेलो होतो तिकडे. काय काय झाले, काय नाही झाली. जी होती ती घरं रिपेरी करून तिथेच माणसं राहायला लागली. त्यांना कळलं की कोणी फारसं काय नाही आहे, कोणी केलेली तुटपुंजी असेल, कोणी का असे ना, कोणी आपल्याला उभं करू शकत नाही, आपल्यालाच उभं राहावं लागतं. कळून चुकलं की आत्मनिर्भरता ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणी नाही उभं करायला येणार. हां, सांत्वन करायला येतील, सांत्वन देणं हे आपल्या कर्तव्य, माणसांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य करण्याकरता थोडं थोडं फुंकर घालतात, पण माणसाला त्याच्या पायावरच त्याला उभं राहावं लागते, अन्यांच्या पायावर उभं राहता येणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या दुःखासाठी, आपल्या संकटासाठी, आपलं जीवन उभारणीसाठी दुसरं कोणतरी पुढे आले तर त्यात मी कधीही उभं राहू शकत नाही. का, आपण ऐकलं असणार की नेपोलियन बोनापार्ट ऑस्ट्रियावर चाल करून निघाला होता. ऑस्ट्रिया देशावर जात असताना नदीचे मध्ये एक नदी होती, नदीवर एक अरुंद सेतू होता, पूल. पलीकडून गोळीबारी चालू होती, तिकडून गोळीबार चालू होता. आणि नेपोलियनची सैनिक नदीच्या अलीकडे. ते म्हणाले की एवढीशी अरुंद आहे आणि ह्यात गेलो की त्या गोळीबारीत आपण सगळे अडकणार आणि मरणार, आणि पलीकडे जायचं कसं. ऑस्ट्रियाची स्थिती मजबूत होती, बोनापार्टची सैन्याची स्थिती कमजोर होती. का, समोरची सेना मोक्याच्या ठिकाणी बसलेली होती आणि ही प्रतिकूल परिस्थितीतनं यांना पलीकडे जावं लागत होता. कारण तोंडावरच, नदीच्या पलीकडे ब्रिजच्या तोंडावरच सगळी तोफे लावून बसलेले होते आणि बंदूक लावून बसलेले होते. आणि त्यातनंही जाणं म्हणजे मृत्यूच्या तोंडात प्रवेश केल्यासारखं होत होतं. मग कसं जायचं. बोनापार्टने सांगितलं नाही आपल्याला पलीकडे जायचं आहे. तर त्यांची जी सेनेतली मोठे मोठे वरिष्ठ अधिकारी होती, साहेब तुम्ही जायचं म्हणताय राजेसाहेब, आता जायचं कसं, इथे गेलो तर असं मरतील, पुढची लाईन मरेल, मागची मरेल, त्याची मागची मरेल. आणि सगळी चलबिचल झालेली होती. आपण जाणं म्हणजे इथे मरण्याकरताच, मिळवण्याकरता नाही आहे, मरण्याकरता जायचं आहे.
देश मिळवायचा राहिला बाजूला, जगलो वाचलो तर देश मिळवायचा, एवढ्याशा ह्याच्यातनं जाणं म्हणजे त्यांनी तोफ लावूनच बसलेले आहे तिथे, आणि काय जाणार आपण म्हणाले. आणि बोनापार्ट विचारात पडले की असं झाले तर आपण परत गेलो तर अपमानजनक आहे आपल्याला. सांगितलं त्यांनी सेनेला, अरे तू पुढे हो, तू पुढे हो. कोणी पुढे होईना. शेवटी बोनापार्ट घोड्यावरनं खाली उतरला आणि एका सैनिकाच्या हातातला झेंडा घेतला, सेनापतीला वाचवा, सेनापतीला वाचवा, सेनापतीला वाचवा म्हणत पळत सुटला. आणि सेनापतीला वाचवा असं शब्द जे सैनिकांच्या कानावर पडला आणि राजा स्वतः चाललाय असं कळल्याबरोबर सगळी सेना त्याच्या पाठीमागे धावली. आणि अशा पद्धतीने धावली की ह्यांना बघून शत्रू सेनेला घाम फुटला आणि ऑस्ट्रियावर विजय मिळवला. बोनापार्ट लिहितो, विजय हवं असेल तर दुसऱ्यांच्या जीवावर नाहीये, स्वतःच उडी घ्यावं लागतो, स्वतःच उडी घ्यावं लागतो. आणि स्वतःच जेव्हा उडी घेतला तेव्हा सैन्य त्यांच्या पाठीमागे लागले. सैन्य आम्ही घरात बरीच वेळ असं करत असतो. आपली दुकान घरं बिरं असतात, जातो सांगतो, इथे जाळे जाता, आळ्या जाळ्या झालेले जरा साफ करते, इथे कचरा पडलेले ते साफ कर जरा सांग. कोण गडीला सांगतात, कोण घरातल्या मुलांना सांगतात, कोण असेल सेवक त्याला सांगतात, तिथे एवढा कसा काय कचरा पडलाय, साफ करते. आणि म्हणतो हे असं कसं ठेवला, याला नीटनेटकं ठेव, कपडे असे कसे पडले ते गडी करून नीट ठेवा. दिवसभर ऑर्डर सोडतो, दुसऱ्या दिवशी येऊन बघतो तर ते आळ्या जाळ्या आणखीन वाढलेले असतात. का? तो ऑर्डरच सोडणार आहे, दुसऱ्यांवरच अवलंबून आहे. ज्या दिवशी हातात झाडू घेईल ना, सगळेच पाठीमागे झाडू घेतील. अरे अरे अरे, मालक झाडू घेतले, यजमान झाडू घेतलेले आहेत, आपण का गप्प बसावं, असं प्रत्येकाला वाटतं. आणि शिकवायचं जी गोष्ट आहे ना, सांगून नाही, उपदेश करून फारसा परिणाम होत नाही. स्वतः उदाहरण बनावं लागतं, स्वतः उदाहरण बनावं लागतं. एक श्रीमंत होते, त्यांची पत्नी आणि बाळ घरात होते. पत्नी होती एकदम गरीब होती आणि श्रीमंत म्हणजे साहेब होते एक मोठे. दर दिवशी साहेब ऑफिसला निघाले की बायकोनी साहेबांची जेवण नाश्ता सगळे तयार करायचं. सकाळी उठल्यानंतर मेहनती होत्या त्या आणि संस्कारित होत्या. आणि पुन्हा मुलाची सगळी शाळेसाठी डब्बा तयार करायचा, साहेबांचा डब्बा तयार करायचा. आणि दोघेही दाराजवळ बसून ओरडायचे, हे घेऊन ये, ते घेऊन ये, अमुक झालं तमुक झालं. आणि ती बाई म्हणाली, ह्या दोघांनी वैताग आणली मला, म्हणायची वैताग आणली. हे दोघे बघा, यांना सकाळी उठल्यापासून पाणी आम्हीच गरम करून द्यायचं, यांच्या कपडेसुद्धा आम्हीच नेऊन ठेवायचा बाथरूममध्ये. आणि ह्या बाळाला तरी बघा आंघोळ मीच घालायला पाहिजे, साबण मीच लावायला पाहिजे, तेल मीच लावायला पाहिजे, ह्याचा केस मीच विंचरायला पाहिजे, ह्याचा म्हणजे जे मेकअप आहे सगळे मीच करायला पाहिजे. कपडेसुद्धा, चड्डीसुद्धा घालता येत नाही याला, चड्डीसुद्धा मीच घालायचं, शाळेचे कपडे धुवायचं मी, इस्त्री करायचं मी. काय ह्या दोघांनी मला वैताग आणले, वैताग. जे भेटतील त्यांना म्हणायची, हे दोघांनी मला वैताग आणले बघा, स्वतः काही करत नाही. रात्री झोपताना अंथरूण हिनच टाकून द्यायचं, ते येऊन आरामात झोपणार आणि उठले की जसं लॉजिंगमधनं उठून जातात तशी जाणार, पुन्हा ही जाणार, सगळे अंथरूण गडी करून नीट ठेवणार, मग ठेवून पुन्हा स्वयंपाकाच्या कामाला लागणार. एके दिवशी एक महात्मा घरी गेले होते. महात्माना म्हणाले, महाराज आता मला जगायची इच्छाच राहिलेली नाही म्हणाले. का? हा पोरगा आणि हे यजमान यांनी इतकं माझ्या वैताग आणलेले आहेत मला, की काय हे लहान आहेत काय हो, आता एवढा मोठे झाले, ह्यांना पायात सॉक्स पण मी घालायला पाहिजे, चप्पलही मीच यांचा पुसून ठेवायला पाहिजे, बॅगा यांना अडकवायला पाहिजे, या पोराला तरी मी शाळेपर्यंत नेऊन सोडून यायला पाहिजे. मी नाही गेले तर हा शाळेतच जात नाही, बस दारापर्यंत येते आणि म्हणतोय तिथपर्यंत चल, आणि मी नाही गेले तर हा जातच नाही. यजमान
यांची हात सुद्धा मलाच वर करावं लागते, एक एक हातोप्या अडकवावं लागते आणि बटणं मलाच लावावं लागते म्हणाले. असले यजमान आहेत म्हणाले. आणि ती पुशारकीनं सांगायची, एवढं माझी प्रेमळ आहेत घरातली माणसं, असं तिला म्हणायचं असायचे. पण वरवर जरा असं वैताग व्यक्त करण्याची नाटकं करायची. वैताग नाही आहे, ते प्रेमच आहे त्यांचे. मला वैताग आलाय, कंटाळा आलाय बघा यांच्या याच्यामुळे आता, असं सहज म्हणायचे ते. ते महाराज म्हटले, ताई वैताग आणले तर ह्यांना सोडून का जात नाही तुम्ही? महाराज लोक घर जोडतात म्हणतात, तुम्ही काय तोडायला आला काय म्हणाले. भांडणं तंट झाले तर महाराज लोक सोडवतात हे, आणि तुम्ही काय घर मोडायला आलात का म्हणाले. महाराज म्हणाले, ताई हे बघा, ह्या दोघांना चावट कोणी केले? चावट कोणी केले? आम्ही कोण आलो होतो बाहेरचे? तुम्ही तुमच्या सवयीने ह्यांना चावट करून ठेवला. आता आयुष्यभर अशीच राहणार आहे. तुम्ही जरी आजारी पडला तर तुमची सेवा करण्याची सुद्धा त्यांना सवय नाही आहे. म्हणून तुम्ही ह्याला खूप स्वतःचा पुशारके समजू नका. ही तुम्ही घाणेरडे सवय लावला ह्यांना, ही योग्य नाही आहे. प्रत्येकाने आपापले काम घरात स्वतः करायला शिकायला पाहिजे. आपल्या पोरांना स्वतःचं काम स्वतः कसं करता येईल. एक श्रीमंतांचा मुलगा संध्याकाळी आला घरी. आल्याबरोबर दप्तर असं फेकला त्या कोपऱ्यात. फेकल्याबरोबर म्हणाला, गड्याला रामू पाणी घेऊन ये म्हणाला. तो रामू त्यांचा गडी. रामू गडी पाणी घेऊन ये. हा बुटक्या एवढासा आहे आणि त्या यजमान माणसाला रामू म्हणतोय. पाणी घेऊन ये म्हणाला. जाऊन सोफ्या सेटवर बसला आणि ह्याचा आज्जा तिथेच होता, कोपऱ्यात बसलेला होता. आज्जाला राहवलं नाही. आज्जा उठले, हळूच गेले. आणि रामू म्हटलं, माझ्या हातात एवढं काम आहे, पटकन आणतो म्हणाला पाणी, बस. आज्जा गेले. त्या मुलाला हळूच कुरवळले. बाळा तब्येत बरी आहे ना तुझी? म्हणाला, आहे ना बरी. नाही, हातपाय सगळे ठीकठाक आहेत का तुझी? आहेत म्हणाला, ठीकठाक आहेत. मला काय झाले म्हणाला. नाही, उभं राहू शकतोयस ना, चालू शकतोयस ना? हो चालतच आलो ना शाळेत ना म्हणाला. नाही, आत्ता तू बोललास ना, एवढा तिथनं शाळेतनं इथपर्यंत चालत आलायस, इथनं स्वयंपाकघरात जाऊन आणायला, पाणी आणायला किती लांब जायचं होतं तुला, आणि तू गडीला सांगतोयस पाणी घेऊन ये. आणि काय बोललास तू त्याला? रामू म्हणतोयस. अरे तुझ्या वडिलांच्या वयाचे आहेत ते. रामू काका म्हणायचं त्यांना, रामू मामा म्हणायला पाहिजे. असं बोलणं शोभते का तुझ्यासारख्याला? दादा चुकलं माझं म्हणाला. जा रामू काकाला म्हणून ये, जा काका माझं चुकलं असं नाही बोलणार, म्हण जा म्हणाले. तो जायला जरा मागे पुढे करत होता. चल म्हणाला, मी घेऊन जातो तुला. तो शेजारच्या खोलीत काम करत होता. बोल काकानं, बोल काका माझं चुकलं, आता इथनं पुढे असं बोलणार नाही. हे बाळांना शिकवायची पद्धत असते. आणि परत घेऊन आला. बस आता बघू, मग तुला पाणी पाहिजे ना? पाणी तुला लागते तर दुसऱ्याने का द्यायचं तुला पाणी? तुझे हातपाय ठीकठाक आहेत ना? आजारी तरी पडलं नाही ना? डोकं तरी दुखत नाही ना? पोटात तरी चावत नाही ना? पायात तरी काय झालेले नाही ना? नाही, ठीकठाक आहे, जा पाणी घेऊन ये जा. तो गेला, पाणी घेऊन आला आणि बस पी, पाणी पी. ही मुलांना संस्कार करण्याची पद्धत असते. माझा मुलगा कसा बोलला बघा, असं आम्ही जर म्हणत राहिलो तर मुलाचा वाट लागून जाईल. मुलगा माणूस नाही राहणार, हैवान होईल. तो असेल ऐश्वर्य, असेल श्रीमंती, त्याचा गर्व जर या वयातच ह्या पोराच्या अंगात चढलं तर ही पोर कधी जमिनीवर नाही राहणार. याचा बर्बादी होणार, त्याचे वाटोळे होणार. आस्ती, ऐश्वर्य, अधिकार हे येतील आणि जातील. ही का? हे नश्वर आहेत. आपलं वर्तन आहे ना, आचरण आहे ना, ती चांगलं पाहिजे, त्याला किंमत येणार. म्हणून मुलांना संस्कारित करताना अशा पद्धतीने करायला पाहिजे. मुलाला स्वतःला शिकवायला पाहिजे, बाळा हे केलं तर ठीक, हे नाही केलेलं बरं, हे करू नको, हे योग्य नाही आहे. आणि प्रत्येक गोष्टीबद्दल बाळाला शिकवायला पाहिजे. तुला पाणी पाहिजे, दुसऱ्याने का आणावं?
तू स्वतः आत्मनिर्भर बनायला पाहिजे. आत्मनिर्भरतेची शिक्षण त्याला इथनं द्यायला पाहिजे. आणि जो नाही बनत आत्मनिर्भर, तो स्वतःचाही भला करू शकत ना, दुसऱ्यांचाही कोणाचा भला करू शकत. कारण ते आयुष्यभर परावलंबी राहते. आणि ही दर्प सगळ्यांवर दाखवतच फिरत असतं. म्हणून आपल्याला गरज आहे, आपण आपल्या जीवनात आपली काम आपण का करू नये? माझं काम करायला, माझे हातपाय धुवायला दुसरी माणसं पाहिजे, मला आंघोळ घालायला दुसरी पाहिजे, माझं पाणी दुसऱ्याने आणून द्यायचं, माझी कपडे दुसऱ्याने का धुवायचं, मला का धुता येत नाही? आपण का त्रास द्यावा दुसऱ्यांना? आई मला एवढा सेवा करते, माझी एवढा करते, पुन्हा आईनेच का करावं? मी एकदा तामिळनाडूमध्ये एका युनिव्हर्सिटीत गेलो होतो, कोईमुत्तूरमध्ये. तिथे एक GD नायडू टेक्निकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज होता. तिथे भिंतीवर एक फलक बघितला मी. त्या फलकावर लिहिला होता, 18 वर्षाची मुलं जर आई वडिलांवर अवलंबून असतील तर ते महापाप आहे म्हणून. किती छान लिहिला होता. 18 वर्षाची मुलं जर आई वडिलांवर अवलंबून असतील तर ते महापाप आहे. एवढी मोठे केलेले आहेत, आता हिथून तरी स्वतःचे स्वतः करायला पाहिजे ना. आता आम्ही इतकी परावलंबिता पाहतो आपल्यात. मुलं ना 22-25 वर्षाची झालेले, इंटरव्ह्यूला जायचं असेल तर आई पण लागते, बाबा पण लागतो. परीक्षेला जायचं आहे ना, एकट्याला नाही, त्याला मॉरल सपोर्ट म्हणे. मग गेलं कुठे ह्याचा मॉरल? ह्याला मॉरल सपोर्ट करण्याकरता गेटवर बसायचं म्हणे आई बाबाने. बाबावर रजा टाकतो, मोठा साहेब तो रजा टाकून बसतो तिथे. मी आहे बाळा इथे गेटवर आहे, तू काय काळजी करू नको. त्याला मॉरल सपोर्ट म्हणे. हे काय त्याला स्वावलंबी बनवतात की भिकारी बनवतात? आपण भिकारी बनवतो पोरांना. गेटवर बसून मॉरल सपोर्ट करायचा आहे थोडी त्याला. ज्याला मॉरल सपोर्ट आहे ते मनात भरायचं आहे त्याच्या. काही आले तरी बाळा धचकायचं नाही, मागे सरकायचं नाही. अशी शिक्षण द्यायचं आहे त्या पोराला. आम्ही आमच्या पोराबाळांना, मी बघतो मोठी 30-35 वर्षाची मुलं मुली येतात मुलाखतीला, आईबाबांना घेऊन येतात. अरे केवढा लाजिरवाण गोष्ट आहे. आणि मग हा उभं राहणार, बाबा पाया पडणार, महाराज बघा ना आमच्या पोराचा जरासा, साहेब बघा ना जरासा पोरीचा काहीतरी. आम्ही म्हणतो त्याला काय धाड भरले, तुम्ही जे बोलताय हे त्याला काय धाड भरले का म्हणतो मी. आणि असली लोकांना घेत नाही आम्ही, कुठेही यांना अपॉइंटमेंट करू नये. कारण जी स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं नाही, इथेही आई वडिलांना घेऊन, आता 35 वर्षाचा आहे, छोटाही नाही आहे, 25 वर्षाचा आहे, ह्याला कॉलेजला ॲडमिशन घ्यायला आई बाबा जायला पाहिजे. ह्याला काय रोग झाले, ह्याला काय कळत नाही का? आई वडीलच ह्याला अशी बनवतात. मुलांना नाही. छोटा होता तेव्हा ठीक होता, आता मोठे झाले तर जातो कर्जा म्हणायला पाहिजे. तुला कुठे लागले तर मला फोन कर, मी काहीतरी सांगेन तुला. अडचण आली तर सांग, पण तू प्रयत्न कर अडचणी दूर करण्याचा. जर नाही झाले दूर तर मला सांग, एवढंच म्हणायला पाहिजे. पण स्वतः जाऊन त्याला प्रत्येक क्षण आणि क्षण त्याला परावलंबी बनवण्याचा आपण प्रयत्न. आत्मनिर्भर कधी होणार? हे झालं, त्याचा लग्न झाला तरी आई बाबा शहरातल्या खोली असेल तिथे सोडायला चालले, त्याला सोडायला चालले. हे पोरग्याला सोडून या, सगळी त्याचा बस्तान बसवून यायला पाहिजे. याचा बस्तान कधी बसणार? याची बस्तान शेवटलाच बसणार. एवढं मोठं झाले त्याला स्वतः चालता येत नाही, याचं काय बस्तान बसणार आहे? प्रेमादराने वेगळी त्यांना सांगायला पाहिजे, मी सगळे नीटनेटकं लावतो आणि तुम्हाला बोलवतो, तुम्ही तेव्हा या, असं म्हणायला पाहिजे. आणि अजूनही त्याच्यावर त्यांची भरोसा नाही, हे जाऊन राहील असं नाही. हो, ही लहानपणापासून असं आहे ना, घरात एकटे राहिलेले नाही कधी. म्हणताना आम्ही जरासा हे सगळे नेटनेटकं लावून जायला आलो आहे. असं मी अशी हजारो लोकांचं पाहतो. तेव्हा पाहत असताना वाटते की ही अजून बाळ पाळण्यातच आहे. ह्याचे पाय कधी खाली उतरतात आणि कधी ही आत्मनिर्भर बनते असं वाटतं. बनायला पाहिजे. माझं कार्य मला करायला काय अडचण आहे? करायला पाहिजे.
आणि जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत इथले काम कुठलीच होत नाही. महाभारतात एक कथा येते, खूप सुंदर कथा आहे. त्या कथेत काय आहे, खूप पाऊस पडतो. एक जमीनदार असतो आणि भरपूर पाऊस पडतो. पाऊस पडून सगळी शेतात पाणीच पाणी भरते. त्याचा जमीन सगळी पाण्याखाली, जे शेत म्हणजे त्याचा तलावासारखा दिसतो. यजमान जातो, बघतो आणि तिन्ही मुलांना घेऊन जातोय तो दर दिवशी जाताना. आणि सगळे पाणी भरलेले बघितला, बघून म्हणतो, अरे पाणीच भरलेले सगळे बांधात, असं पाणी ठेवले तर आपल्याला पीक काय घेता येणार नाही. आता अत्यंत योग्य मुहूर्त आहे, ही पाणी सगळी खाली करा आणि उद्या आपण 2-3 दिवसात घात येईल, काहीतरी पेरता येईल. धाकट्या मुलाला सांगितलं, छोट्या तू बघ रे, उद्या हे सगळे खाली करून टाक आणि घात यायला पुन्हा 4-8 दिवस लागणार, लवकर पेरायला पाहिजे, हंगाम आहे आत्ता. गेले घरी. त्या पाण्यामध्ये मासे आलेले होते, समुद्रातले, नदीतली. ती चर्चा करायला लागले, अरे ही पाणी सगळी खाली करणार म्हणे, उघडी पडलो तर वेचून खातील आपल्याला, हे सोडणार नाही, नाहीतर तडपडून मरून जाऊ. त्यापेक्षा जाऊन आपल्या यजमानाला सांगितले त्याने. त्यांच्याही बुजुर्ग असतात ना. अहो तो शेतकरी आला होता आज, मालक ह्या शेताचा, तो आपल्या धाकट्या पोराला सांगत होता की हे पाणी सोड आणि आपल्याला पेरायचं इथे, आणि पाणी सगळी गेली तर आपण मरून जाऊ, आता आपल्याला जागा खाली करावं लागेल म्हणा. तो अनुभवी होता ना, मोठा माणूस. हे तू काही काळजी करू नको, त्याचा पोरगा 1 नंबरचा आळशी आहे, तो काय खाली करणार नाही, निश्चिंत राहा तुम्ही म्हणाल. आणि दुसऱ्या दिवशी आला शेतकरी आपल्या पोरांसमोर, अरे पाणी सोडलाच नाही आहे. 2 नंबरचा होता. ए मोठ्या, सोड रे, तू सोड पाणी. त्याला सांगून तो ऐकला नाही बघ, तू तरी सोड, उद्या पाणी सोड हे, आणि लवकर आपल्याला पेरायचं इथे. गेले आणि पुन्हा ते मासे सगळे जाऊन आपल्या यजमान होते त्यांना बोलले, नाही आज त्यांनी दुसऱ्या पोराला सांगितले आणि खाली करणार, आपल्याला इथनं जागा खाली केलेले बरं. तो यजमान म्हणाला, काय काळजी करू नको, तू ह्याच्यापेक्षा तो नालायक आहे, काही करणार नाही तो, हा बरा होता जरासा, याच्यापेक्षा तो जगाचा आळशी आहे, त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका, आरामात राहा म्हणाला. तिसऱ्या दिवशी आला शेतकरी, जमीनदार, आणि म्हणाला, अरेच्या मोठ्या तू पाणी सोडला नाही सो रे. नाही म्हणाल, त्याच्यापेक्षा मोठा एक होता. ए गट्ट्या, हे बघ, आजच्या आज ही तलाव खाली करायचं बघतो आणि आपण लवकर पेरायचे ह्या शेतात. आणि पुन्हा मासे गेले आपल्या यजमानाकडे, म्हणाले, आत्ता जो सगळ्यात मोठा पोरगा आहे ना, त्यालाच सांगून गेलाय म्हणाले. अरे तो तरी 1 नंबरचा आळशा आहे म्हणाले, तो मी अजिबात काही काळजी करू नका. आणि तो, अरे त्यालाच कोणाला तरी आंघोळ घालावं लागते आणि तू काय आमचं हे करतोय, काय तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही म्हणाला, निश्चिंत राहा म्हणाला तो मासळ्यांचा यजमान. 4थ्या दिवशी यजमान आला, बघितलं, अरे तू पण केला नाहीस हे, काय पोरं रे, कशा करता जन्माला आलात माझ्या घरात, असा त्यांना आरडाओरडा जरा केला. म्हणाला, आत्ता उद्या मलाच करावं लागणार हे म्हणाला, हे काय करणार नाही ते, हे सगळे नुसतं खाऊन माजलेत म्हणाला घरात, आणि हे माझ्याच जीवावर बेतलेले आहेत आणि माझ्याच नशिबाला देवाने असलं कसलं घातलं, असं तसं बोलला त्यानं. आणि आत्ता पर्याय नाही बाबा, मला सोडावं लागेल, उद्या येतो, उद्या सगळी खाली करतो म्हणाला. आणि मासळी सगळी गेले आपल्या यजमानाकडे, म्हणाले, यजमानांची पोरं केले नाही म्हणताना ते जमीनदार म्हणत होते उद्या मला सोडावं लागेल पाणी. मग जमीनदार असं म्हटल्यावर ते मासळ्यांची जे बुजुर्ग होते ना, ते म्हणाले, मग आपल्याला जागा खाली करावं लागेल आता. का? जेव्हा हा स्वतःच सोडायचं म्हणतोय ना, तो सोडणार, तो कोणाचं ऐकत नाही आता. का? दुसऱ्यांना सांगतात ना, त्यांची गॅरंटी नसते. जेव्हा माणूस स्वतःच करायचं म्हणतो ना, विश्वास ठेवायचा आपण, तो सोडणार पाणी, चला आज निघूया म्हणाले. जीवनच असं असते, स्वतः केले तरच होते, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही म्हणतात ना, यालाच म्हणतात. माणूस स्वतः करायला शिकायला पाहिजे, अनेक गोष्टी आत्मनिर्भर बनायला पाहिजे. माझ्याकडे संपत्ती असेल असलं म्हणून काय झालं, म्हणून काय मी आळशी बनावं, माझे हातपाय हलवू नये मी, माझे हातपाय नाही हलले तर मलाच अडचण आहे ना. ऐश्वर्याच्या
ह्या सुखासनावर मी असा पडून राहिलो तर रोगी होईन ना, रोगी होणार मी. त्याकरता मला स्वतःचा हातपाय हलवावा लागेल, काही असलं म्हणून काय झालं. मग जगातले कितीतरी मोठमोठाले माणसं स्वतःची स्वतः करत होते, तेच मोठे झालेले आहेत. आणि आजही या देशातले मी कितीतरी, पूर्ण भारतात ज्यांची नाव आहे, टाचणीपासून 100 मजली इमारत बांधण्या इतकी ताकद असणारी माणसं भाजी आणायला स्वतः बाजारात जातात. आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहे त्यांना. अशी खूप लोक आहेत. का? अभिमान नाही. अरे आपणच करायला पाहिजे. मी भूटानमध्ये गेलो होतो. भूटानचा राजा आहे ना, भाजी खरेदी करायला रोज बाजारात जातो. भूटानचा राजा आपल्या देशातल्या जेवढी शाळा आहेत ना, त्या, छोटी देश आहे 7 लाख वस्तीचं, त्या देशात जेवढी शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेतल्या मास्तरला नावाने ओळखतो. का? वर्षातनं एकदा कंपल्सरी त्या शाळेला भेट देतोच. तो म्हणतोय राष्ट्र घडवणारी तुम्हीच आहात. आणि त्या राजाला अनभिज्ञ काहीच नसते त्या देशात. तर चांगली चांगली माणसं इतकी आत्मनिर्भर आहेत, तर आपल्याला राहायला काय बिघडलं? मोक्ष असंच नाही मिळत माणसानं. आपल्याला काही सोडावं लागते, काही धरावं लागते. आपल्याला अडचणीची असेल, बघा आमच्यात 2 व्यक्तिमत्व आहेत. मन 2 प्रकारची असतात जगात. आपण जर बघितलं, एक मन आहे काम क्रोध लोभ मोह मदमत्सराने घेरलेला, आणि एक दुसरा मन आहे माया करुणा प्रेम त्याग तितिक्षा दान धर्म पराक्रम ह्यानं सजलेलं एक मन आहे. या दोन्ही मनांचा काय होईल कार्य? त्याला जे गुण अडकलेले, त्या गुण चिकटलेले, त्या गुणानुसारच त्याचे कार्य होणार. ह्याची गुण आहेत, ह्या गुणानुसारच कार्य होणार. एक माणसाला अडकवत जाणार, फसवत जाणार, आणि दुसरं माणसाला सोडवत जाणार. ह्यातनं तू सुटका करून घे, ह्यातनं तू सुटका करून घे, ह्यातनं सुटका करून. आमची सुटका करायला दुसरं कोणी नाही येणार. आमची गुण आणि आमची कर्मच आम्हाला मोकळं करणार, आम्हाला स्वावलंबी बनवणार. एका राजांकडे भागवत कथा करायला एक पंडितजी जात होते. आणि दर दिवशी कथा एक स्कंद झालं की स्कंदाच्या शेवटला कथा सांगणारा ऐकणारा दोघांनाही मोक्ष प्राप्ती होतो असं प्रयोजन सांगायचं. दर दिवशी सांगायचे. 7 दिवस झाल्यानंतर राजा म्हणाला, ए पंडितजी इकडे म्हणाला. पंडितजी आले बिचारे. मग तू दर दिवशी सांगतोय. एका पंडिताला कथाकारांना तू म्हणणं हे योग्य नाही, पण त्याच्यावर राजांची योग्यता कळतं की काय योग्यतेचा राजा आहे. तू सांगतोयस तुला मोक्ष झाले का? झाले म्हणावं तर अहंकार, नाही झाले म्हणावं तर अज्ञानी समजतात. म्हणून पंडितजी शांतच राहिले. हे बघ, तुला झाले की नाही मला माहीत नाही, पण मला तरी झालेले नाही आहे. आणि तू दर दिवशी सांगतो ना, एक स्कंद शेवट झाले की सांगणाऱ्या ऐकणाऱ्यांना दोघांनाही मोक्ष प्राप्ती होतो. मला 7 दिवस झाले अजून मोक्ष प्राप्ती झालेले नाही आहे, आणि कधी करून देणार तू? असं खोटं किती दिवस बोलत जाणार? मला मोक्ष प्राप्ती झालंच पाहिजे, आणि आणखीन 7 दिवसाची मुदत देतो, जर नाही झाले तर तुला फासावर चढवणार म्हणाला राजा. अरे फसतो म्हणाला. आता पंडितजी घरी गेले, आणि इतका हा मगरूर, इतका अनितिवंत आणि इतका अहंकाराने माजलेला ह्या माणसाला मी ज्ञान का? सगळ्यात मोठा अडचण ही अहंकार, आणि हीच ह्यांच्यात खचाखच भरलेले आहे. आणि ह्याला मोक्ष प्राप्ती कसं करून द्यायचं? चिंता लागली पंडितजींना. पंडितजी खूपच नाराज होते घरात. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले. 6व्या दिवशी मुलगी विचारली, बाबा
गेले 5-6 दिवस. लहान होती, लहान म्हणजे तारुण्यात अजून आलेली नव्हती. 10-12 वर्षांची होती मुलगी. बाबा 4 दिवस झाले बघते मी, खूपच नाराज आहात तुम्ही. आणि काय कारण आहे? काय कारणास्तव इतकी नाराजगी? मी आयुष्यात मला जसं कळायला लागले तेव्हापासून माझा वडील एवढी खिन्न कधीही नव्हते. आणि बाबा का हो? आम्ही काय विचारू शकत नाही का तुम्हाला? तुम्हीच आमचं सगळी सुखदुःख विचारावं, तुम्हाला आम्ही विचारू नये का? मग मुलीला बसून घेतले. मुली परिस्थिती असं असं झालेले आणि उद्या एकच दिवस मी जिवंत राहणार आहे आणि उद्या संध्याकाळी मी बहुतेक ह्या लोकातनं यात्रा संपून जावं लागणार मला. म्हणाले का? राजा असं असं म्हणतोय, मोक्षप्राप्ती करून द्या म्हणतोय, नाहीतर फासावर चढवणार म्हणतो. मुलगी हुशार होती, सुसंस्कृत होती. म्हणाले बाबा एवढ्या चिल्लर गोष्टीसाठी कशाला घाबरता हो? मी करून देईन ना म्हणाले राजांना. राजांना मोक्ष मी मिळवून देईन, तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही फक्त मला घेऊन चला, दरबारात घेऊन चला, कथा जी भागवत कथाचा कथेला मला घेऊन चला म्हणाले. गेली मुलगी कथेला. कथाकाराने कथा सुरू करायचंच अवकाश, ही मुलगी एका खांबाला असं मिट्टी मारली. मला सोडवा 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 मोठमोठ्याने ओरडायला लागले. मला सोडवा सोडवा, ह्या खांबाने मला पकडले, खांबाने. हिनंच पकडले खांबाला आणि हे खांबाने मला पकडले, सोडवा सोडवा सोडवा. इतक्या मोठमोठ्याने ओरडले की कथाकारांकडे कोणाचीच लक्ष नाही, हिच्या ओरडाओरडीकडे सगळी लक्ष. आणि राजा बघितलं 1 मिनिट 2 मिनिट ती काय लवकर सोडेना आणि तिचा आरडा ओरडा थांबेना. आणि शेवटी राजा म्हणाला, काय ओरडतेस, ग बस म्हणाला. तिने राजाकडे लक्षच दिलं नाही. अहो सोडवा, मी मरेन 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 म्हणत होती, मला सोडवा, ही खांब सोडेना मला, खांब सोडेना मला, सोडवा म्हणाले. राजा म्हणाला, अरे कोणतरी आवरा त्याला म्हणाला, सोडवा तिला. लोकांनी तिला सोडवायचा प्रयत्न केला. तिने आणखीन घट्ट मिठी मारली त्या खांबाला. म्हणाली मला सोडवा, मला सोडवा, मला सोडवा. राजाला सहन नाही झाली. तुझं तू धरलीस आणि सोडवा सोडवा म्हणते, तुला अक्कल बिकल असेल की नाही? कोण तुझा बाप? असला संस्कार केलाय का? तुझी आई कोण आहे आणि काय शिकलीस तू, कुठे शिकलीस? असं तसं ती पोरीला बोलायला लागला. आणि स्वतः धरलीस खांबाला आणि सोडव सोडव म्हणतीस. राजासाहेब, नाही हो, खरंच ही खांब मला धरलेले. खांब कसं धरेल? तू धरलीस म्हणाले. मी कसं धरेन म्हणाली, खांबच मला सोडेना झालेले. ही खांब साधा नाही, ही राक्षस आहे म्हणाली. तुम्हाला नाही कळणार ही खांब, पाहिजे तर तुम्ही धरून बघा म्हणाले. राजा कसं धरेल एवढ्या माणसांमध्ये? दिसते तिनं धरली. सोडवा सोडवा सोडवा, कोण सोडवणार तुम्हाला? तो हात सोड म्हणजे सुटते म्हणाला. तो हात सोड म्हणजे सुटते म्हणा. मी हात सोडले तर सुटणार? हा सुटणार. राजेसाहेब, तुम्ही हात सोडला तर तुमचंही मुक्ती होणार म्हणाले. अहंकार नावाच्या खांबाला मिट्टी मारलाय तुम्ही आणि मला मोक्ष प्राप्ती करून द्या, मोक्ष प्राप्ती करून द्या म्हणून पंडितजीवर ओरडताय. तुम्ही ह्या खांबाला धरलेले अहंकाराला जे मिट्टी मारलाय ती सोडा, सोडला की 1 क्षणात मुक्ती होईल तुम्हाला म्हणाले. अरे पोरगी एवढी एवढी आहे बुटकी, केवढी मोठी उपदेश करून गेले. राजांचे डोळे उघडले. राजा स्तब्ध झाला. म्हणाली, दुसरं कोण मोक्ष देऊ शकत नाही, मोक्ष स्वतःच प्राप्त करायचा असतो. मोक्षाला अन्य कोणी कारणीभूत नाहीये. माणूस जे जे धरलाय ते सोडला तर आत्मनिर्भर बनेल आणि त्याला मोक्ष प्राप्ती होईल. लौकिकातली आत्मनिर्भरता, अध्यात्मातली आत्मनिर्भरता, अशा पद्धतीने आपण आत्मनिर्भर बनू शकतो. आणि या आत्मनिर्भरते संबंधातच आपण काल परवा 2 दिवस पाहत होतो की माणूस आत्मनिर्भर संसारात कसं बनेल, आत्मनिर्भर बनेल कसं? त्याचा परिवार कोणावरही अवलंबून नाही राहिला तर ते आत्मनिर्भर बनते. कशा करताही कोणावरही अवलंबून नाही तर तो परिवार आत्मनिर्भर बनतो. मग आत्मनिर्भर कशा करताही कोणावरही अवलंबून राहू नये. हां, त्याच्या परिवाराचा आय अधिक आणि खर्च कमी झाले तर त्याला आत्मनिर्भर परिवार म्हणायचा. आत्मनिर्भर परिवार म्हणायचा. त्याच्याकरता आपण काल पाहत होतो की माझा आय तरी मी अधिक करेनच प्रयत्नाने, पण माझा खर्च कमी केले तर आय अधिक करण्यापेक्षाही अधिक मी बचत करू शकतो. बचत करू शकतो. काय करता येईल? काल पाहत होतो आपण 2-4 गोष्टी पाहिलेले
की मला जे अनवश्यक आहेत, अनुपयुक्त गोष्टी ज्या आहेत, त्या अनुपयुक्त गोष्टी सोडून दिले तर मी माझा परिवाराचा उत्पन्न वाढवू शकतो. खर्च कमी झाले तरी माझं उत्पन्न वाढतो. काय करायला पाहिजे? होय, याकरता मुला-मुलींना चांगलं संस्कारित केली पाहिजे. मुलं-मुली जर संस्कारित झाली नाही तर ते उधळपट्टी करणारी निघतील. अनवश्यक कार्यासाठी उधळपट्टी केले तर परिवार वाटेला लागेल. म्हणून आपल्या परिवाराची अनवश्यक खर्च कमी करायचा असेल तर आपल्या परिवारातील लोकांना सुज्ञ करणं गरजेचे आहे. उत्तम संस्कार करणं गरजेचे आहे. आपल्याला आवश्यक काय आहे, अनवश्यक काय आहे, या गोष्टींची जाणीव करून देणं गरजेचे आहे. त्यांना चांगलं शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगल्या शाळेत घातल्याने बहुमंजिली किंवा हायफाय शाळा दिसायला आहे त्यात घातल्याने काय होत नाही. मी अनेक शाळा बघितली. शाळा मोठी आहे, शाळा मोठी आहे. प्रिन्सिपलला 25,000, बाकीच्या मास्तरना 2,500 आणि काही काही शिक्षकांना तरी 7,000, 8,000, 10,000, 12,000. अरे ज्याला पोटच नीट भरता येत नाही तो काय शिकवायचा? त्यांच्याकडनं अपेक्षा कसं करायचं आपण? मुलांकडनं तरी आपण भरमसाठ घेतो, भरमसाठ फी घेतो, पण जे आचार्य त्यांना शिकवतात त्यांना किती देतो आपण? आणि तिथे जो माणूस स्वतः उपाशी आहे आणि दुसऱ्यांचा पोट कसा भरू शकेल? तो नाही भरू शकणार. म्हणून ही शाळा आमच्या मुलांची भलं नाही करणार. आमच्या मुलांना केवळ सर्टिफिकेट आहे ना, तो भला नाही करू शकत. त्याच्याबरोबर उत्तम संस्कार आणि स्वावलंबी बनण्याकरता त्याला संस्कार देणं गरजेचे. आमच्या मुलाला चप्पल तुटले तर लावून घेता आला पाहिजे, कपडं फाटलं तर त्याला शिवून घेता आला पाहिजे. माझ्या मुलाला घरात काय काम असतील तर स्वतः करता आला पाहिजे. आणि माझा मुलगा शेतात जा म्हटलं तर जिथे टाकेल तिथे उभं राहायला पाहिजे. माझी मुलगी, माझा मुलगा असा सुसंस्कृत बनायला पाहिजे. जिथे सोडतील तिथे टाकलं तर तिथे स्वतःचा खांब उभं करून दाखवेल. अशा पद्धतीची संस्कारक्षम शिक्षण देणं आणि मुलांना उत्तम संस्कार देणं दिली तर परिवाराचा खर्च कमी येईल. अन्यथा आम्ही बघतो काही लोकांची मुलं 2,000च्या नोटात तंबाखू टाकून सिगारेट ओढतात. काही लोकांची मुलं आणखीन काय काय करतात, चिल्लर पार्टी, रेवा पार्टी. आम्ही रोजच ऐकतो पेपरला. आम्हाला वाटतं की आमची पोरं कॉलेजला गेलेत की रेवा पार्टीला गेलेत, आम्हाला काय कळणार? रात्री उशिरा येतात, तोंडाला वास येत नाही आणि ढोलत आलेत का सरळ चालत आलेत माहीत नाही आम्हाला. आणि जेव्हा पेपरला येते तेव्हाच कळते. पोलीस स्टेशनला धरून बसवलेले असतात तेव्हा आईबाबा जातात. माझी बऱ्याच पोलीस ऑफिसरशी संबंध चांगले असल्या कारणाने ते सांगतात, स्वामीजी इतका वाईट अनुभव येतात, या मुलींना आम्ही धरून आणतो, रेव पार्टीतली, चिल्लर पार्टीतली, दारू पिऊन हे तर्र झालेले असतात, धिंगाणा घालत असतात. अशा अवस्थेत आपण धरून आणतो आणि पोलीस स्टेशनला ठेवतो आणि त्यांच्या आईबाबांसमोरच 1-2 थोबाड्याला लावतो आम्ही. लावलं तर बाप म्हणतो माझ्या पोराला हात लावू नको. अरे मग हीच करायला शिकवणार आहे तुम्ही तुमचं भलं, माझा पोरगा काय का करेना? असं बोलणारे आईबाप सुद्धा आहेत या जगात. माझ्या पोरगीला काय बोलू नको, तिला काय करायचं करू दे, असं म्हणणारे आईबापी आहेत. ह्यांना कधीतरी पश्चाताप होतो. कधी? तेही प्रकरण माझ्याकडे भरपूर आलेले आहेत. बरीचशी लोक अशी जे मुलांना सूट दिलेले होते ना, ते एके दिवशी हुंदके देतच येतात माझ्याकडे. स्वामीजी असं असं झालं हो, आता आमचं काय राहिलं, आता गेले. मग आम्ही आता कोणासाठी जगायचं, कोणासाठी करायचं? ही पश्चाताप करण्याची वेळ का आली? चांगले संस्कार आपण दिली असती तर ही वेळ का आली असती? आमची मुलंच आमची सांभाळ करतील अशा पद्धतीची शिक्षण, अशा पद्धतीची संस्कार देण्यात आम्ही कुठे कमी पडलो? माझी आई, माझी वडील माझ्यासाठी देव आहेत, ही भाव निर्माण व्हावं इतकं प्रेम आणि इतकी चांगली संस्कार का नाही दिला? नाही देऊ शकलो आपण. बरीच मंडळी देत नाही. आपण बरीच मंडळी शाळेत ढकलले की काम संपलं असं म्हणतो. आपला परिवाराचा खर्च वाढत जातो. का?
कशा काय काय सांगून काय काय पैसे नेतात आपल्याला कळत नाही. मला मेडिकल कॉलेजवर सुपरविजनसाठी जाणारी एक वैद्य डॉक्टर भेटले होते. म्हणाले आम्हाला महिने 2 महिन्याचे. असा बोलता बोलता विषय निघाला आणि ते सांगायला लागले, स्वामीजी आम्हाला ते ड्युटी लावून घ्यायला 18-20 लाख रुपये द्यावं लागते म्हणाले. मी म्हटलं का हो सर? ते म्हणाले स्वामीजी ही ड्युटी असं असते की ही श्रीमंत बापांची मुलं आहेत ना, हे काय अभ्यासच केलेले नसतात. यांना सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला पास करण्याकरता कोण दागिने काढून देतात, कोण डेबिट कार्ड क्रेडिट कार्डमध्ये जेवढी असेल तेवढी देतात, कोण मोबाईलच देतो, कोण लॅपटॉपच विकतो. अशी कमाई करणारी काही लोक आहेत. एक एक्झामिनर म्हणून गेला तर म्हणाले 50-50 लाख रुपये कमाई करून येतात म्हणाले. का? त्या पोरांना काही शिक्षणच नाही, ते पैशावरच पास होतात म्हणाले. मग कसं होणार हो? हे पुढे उद्या डॉक्टर होऊन येणार. डॉक्टर नाही, हे टेररिस्ट होणार म्हणाले. टेररिस्ट होणार आहे ते. का? हे पैसे देऊन सर्टिफिकेट घेतात सगळ्या. या श्रीमंत लोकांची मुलं आहेत. त्यांचे आई बाबा पैशाला हाईगच करत नाही, म्हणतील तेवढी पैसे तू सर्टिफिकेट घेऊनच यायचं म्हणतात. मग उद्या काय करणार? ही दवाखाना उघडून दिवसभर माणसं मारायचं काम करणार. लायसन्स आहे, सर्टिफिकेट त्यांना मारायचा. दहशतवादी जंगलात गोळी घालतो तर त्याला जेलमध्ये जावं लागतंय. पण आम्हालाही जावं लागत नाही, यांना काहीच काम येत नाही. पण हे नंतर या देशाचे रक्षक बनतात. का? संस्कार नाही दिले. याचं कारण कोण? मुलं नाही, मुली नाही आहे, आम्हीच. मी जे म्हणतो हे आपण सगळेजण अनुभवत आहे. आणि छोट्या छोट्या स्कूल मागे पुण्यात एक चिल्लर पार्टी झाली, 800 मुलं मुली पकडले गेले. कितवीतली होती? 9वीची आतली होती. आई वडिलांनी प्रत्येक बाळाला 400-400 रुपये दिली होती त्यांची. आणि 400 रुपये कशासाठी म्हणून कुठल्याही आईबाबांनी विचारलेले नव्हते. आश्चर्य वाटेल आपल्याला. याच महाराष्ट्रात एक चांगली शाळा आहे जिची नाव लौकिक आहे. 9वीच्या वर्गातली 32 मुली गरोदर होती. मी नाव नाही सांगणार त्या शाळेचे. आणि 8वीतली मुलं प्रेमपत्र शाळेतल्या शाळेतच मुलामुलींना एकमेकांना लिहितात. आणि मग एवढं होई, पण आई वडिलांचं काय कर्तव्य आहे? आई वडिलांचं काय कर्तव्य? आई वडील काय करायचं की नाही करायचं? आई वडिलांना काय शाळेत फी भरून पाठवले म्हणजे काम झालं, मागतील तेवढा पैसे दिले म्हणजे आपलं कर्तव्य संपलं का? नाही आहे. परवाच आपण बघितलं, कृष्णाष्टमी केलं आपण. कृष्णाष्टमीमध्ये काय बघितलं आपण? एक श्लोक आपण नेहमी वाचतो, वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. आपला मुलगा कसा व्हायला पाहिजे ही एका श्लोकात लिहिलेले. वसुदेव सुतम देवम, वसुदेवांचा पुत्र आहे. काय करायला पाहिजे माझा मुलगा त्याच्या जीवनात? संस्कार कसं द्यायला पाहिजे? कंस चाणूर मर्दनम. आमच्या मुलांना संस्कार असं द्यायला पाहिजे की आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. दुष्टांची मर्दन करणारी जन्माला यायला पाहिजे, आई वडिलांची मर्दन करणारी नव्हे. मुलांना संस्कार घरात अशी दिली गेली पाहिजे की शिष्ट रक्षक आणि दुष्टमर्दन करणारा बाळ जन्माला यावं. तिसरं सांगितलं देवकी परमानंदम. बघा, जी आई आहे ना, आईला परमानंद देणारा पोरगा जन्माला यायला पाहिजे. जन्माला येत नाही, तसं बनवावं लागतं. देवकी परमानंदम, मातेला परम आनंद देणारा, मातेच्या डोळ्यातनं पाणी आणणारा संस्कार त्याला नाही पाहिजे, आणणारी संस्कार त्याला नाही पाहिजे, नाही पाहिजे त्याला. का? आपण कधी विचारतो का? शाळेत मुलं जातात, आम्ही कधी विचारतो का मुलाला? शाळेत जरी विचारायला पाहिजे नाही, घरात तरी विचारायला पाहिजे. बऱ्याचशा शाळांमध्ये हे सुद्धा नाही विचारत किंवा बरीचशी लोक विचारत नाही. तर आपण शाळेतल्या लोकांनी, जेवढी शाळा आहेत त्या सगळ्या शाळांनी एक दिवशी ठरवावं
आणि मुलांना विचारावं, आई वडिलांना नमस्कार करून किती जण आलात, घरातले आजा आजी कोण मोठे बसलेले होते त्यांना वंदन करून किती लोक आलात, असा विचार आपण, एकही हात वर येणं कठीण जाईल. चूक मुलाचा नाहीये, बाळाचा नाहीये. त्या बाळाला ती प्रशिक्षणच आपण नाही दिली ना, त्या बाळाला संस्कारच आपण नाही केले ना. अरे कुठे चाललात, केले नाही म्हणजे तो नुसतं सांगून नाही पाया पडणार. माझ्या घरातल्या मोठी माणसं जी आहेत त्यांना मी पाया पडत असेल तर माझा बघून ते पाया पडत. माझ्या आई वडिलांना म्हणजे म्हातारी माणसं जी आहेत त्यांना आम्ही दोघे पाया पडत असू, या बाळाचे आई वडील म्हणवणारे आम्ही पाया पडत असू, तर पोरं आपली पाया पडायला सांगावंच लागणार नाही. आम्हीच कधी पडत नाही. आम्ही मस्त मोठे मोठे भाषण करतो. आईवर भाषण करणाऱ्यांना मी बघितलं, डोळ्यात पाणी यायला पाहिजे. आईवर भाषण करणारी भाषण केली तर अख्खी सभा रडते, अशी भाषण करणारी माणसं आहेत. सभा रडते, सभेच्या डोळ्यात पाणी येते. आणि काय मातृभक्त असेल. असेच एका सभेत आईवर एकाने भाषण केलं, मी होतो त्या सभेत, आणि भाषण झाला, अख्खी सभा गदगदित झाली हो. प्रत्येकांच्या डोळ्यातनं पाणी वाहत होते. आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांना आभार मानला. अहो काय इतकी प्रभावी भाषण केलात तुम्ही. सगळे माणसं रडले हो आईचं हे ऐकून. मातृभक्ती कशी असायला पाहिजे हे सर्व ऐकून. मग ते म्हटले, स्वामीजी काय आता देवाची कृपा आहे सगळे, आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडतात. खूप छान बोलले, मलाही बरं वाटलं. आणि तुम्ही कुणीकडे जाणार म्हणाले. मी म्हटलं ह्याच रस्त्याने जाणार, माझं घरही त्याच रस्त्याने आहे म्हणाले. आहे तर चला माझ्या घरात 2 मिनटं पाय लावून जाल का. मी म्हटलो ठीक आहे. कॉलेजमधले मोठे उपन्यासक होते, डिपार्टमेंट हेड होते, उपन्यासक होते. आणि गेलो. आम्ही घरात उतरलो. उतरल्याबरोबर घरात सोफा सेट पण होता, बाजूला एक काठ होता दिवाणवजा, त्याच्यावर त्यांची आई झोपलेली होती. बघितला म्हातारीला, त्याचं पित्तच खवळला. ए म्हातारडी, इथे बाहेर झोपू नको म्हणून तुला किती वेळ सांगितले. बायकोवर ओरडला, अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही, माणसं येतात जातात आणि ही म्हातारी इथे कशाला झोपते, ओठ जा म्हणाला आत. कोणाच्या, आपल्या आईला म्हणत होता. मी सगळी लोक ह्यांची ऐकून रडलेले बघितलेले, आणि ह्या माणसाला इथे बघितलं. आईवर केवढी भक्ती. म्हातारडी म्हटला तिला, आणि जबरदस्तीने उठवला तिला, आणि असा फरफटत नेला, बस ते आतमध्ये झोप, किती वेळ सांगितलं नाही तुला इथे बाहेर झोपायचं नाही. काय मातृभक्ती आणि काय पिढी घडणार म्हणता. प्राध्यापक हे भाषा विषयाचे प्राध्यापक, आणि मातृभक्ती सांगताना असे आणि आचरणात अशी. आणि कसं मुलं आचरण करतील. मुलांना शब्दांची गरज नाही आहे, कृतीची गरज असते. कोण शिकणारी असतील ना, शिकणारी गुरुजी काय सांगतात यापेक्षा गुरुजी काय करतात हे पाहत असतात. गुरुजी काय करतात म्हणून आपल्याला उपदेशक बनण्याची गरज नाही, उदाहरण बनण्याची गरज आहे. उत्तम पिढी घडवणं हे आपल्याच हातात असतो, आपल्या परिवाराच्या हातात असतो. मी जर आई वडिलांची पाया पडलो तर आमची पाया पडायला त्यांना सांगायला कशाला लागते. बाळाला सांगावंच लागू नये. आई वडिलांनीच तसं वागायला पाहिजे. आज आम्ही किती आई वडील असं वागतो, स्वतःचे आत्मनिरीक्षण परीक्षण आपणच करावं. आणि आत्तापर्यंत पडलेले नसू तर माझी प्रार्थना आहे की उद्यापासून तरी सुरू करूया. आजपर्यंत पडलेले नाही, गेले काय, एवढे दिवस गेले ते गेले, उद्यापासून तरी पडूया. पडले तर सुखदुःख विचारल्यासारखं होईल, आणि परस्पर संवाद सुरू होईल, एक आत्म्याची नातं सुरू होईल, आणि अख्खं घर बदलून जाईल. आणि प्रत्येक घरात अशी मुलं करायला लागले तर गाव बदलेल, आठवड्यात गाव बदलेल. गावात एक उत्तम वातावरण तयार होईल, शाळेची वातावरण बनेल. नुसतं एका पाया पडण्याने, नुसतं एका पाया पडण्याने. आणि घराबाहेर पडले की दिसेल त्याला, काका नमस्कार, दादा नमस्कार, काकी रामराम, एवढं जर आपले बाळ म्हटले ना, 8 दिवसात गाव सगळी बदलून जाईल.
आम्ही काही गावांमध्ये प्रयोग केले, गाव बदलून जाईल. अरे आमच्या मनात ह्याच्याबद्दल केवढा रोष होता आणि हा तरी मला वंदन म्हटला, नमस्कार म्हटला. एक नमस्कार खूप काय सुधारणा घडवून आणते. त्याच्या एक चांगलं गुणाचा रोपण केले ना, तो गुण जर व्यवस्थित उभा राहिला तर त्याच्या शेजारी 7-8 आणखीन सद्गुण आपोआपच दुसरे सद्गुण सुद्धा त्याच्या बाजूला अंकुरित होतात, त्याचेही झाड बनतात. म्हणून गरज आहे परिवाराचा खर्च कमी करायचा असेल तर उधळपट्टी थांबवणं गरजेचे. उधळपट्टी थांबवण्याकरता उत्तम संस्कारांची गरज आहे. म्हणून उत्तम संस्कार केला तरी सुद्धा माझा परिवार चांगलं राहील. आपल्या मुलांना आत्मनिर्भर बनवायचं आहे. आपण आत्मनिर्भर बनलो तर आपला परिवार स्वावलंबी बनतं. माझा खर्चापेक्षाही आदाय अधिक आपोआपच होतो. आणि असं परिवार घडवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि अशी बुद्धी शक्ती आपल्याला देवो. आणि आज आमचे गुरुदेव काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज या मठाचे 48वे मठाधिपती, ज्यांच्या हातात आम्ही घडलो, त्या पूज्य गुरुदेवांचा आज उद्या परवा 3 दिवस आपण दरवर्षी इथे मठावर गुरु आराधना उत्सव म्हणून करतो, पुण्यतिथी उत्सव. वयाच्या 98व्या वर्षापर्यंत निरंतर ह्या संस्कार करण्याच्या कार्यामध्ये लाखो परिवारांमध्ये एक उत्तम उपासना पद्धती रूढ केली आमच्या गुरुदेवाने. आणि ती आजही त्या घरात 2-2, 3-3, 4-4 पिढी, चौथी पिढी चालू आहे. तरीही त्या चौथ्या पिढीमध्ये मुलांमध्ये ही जी संस्कार, भजन, पूजन, आरती आणि दासबोध वाचन असेल आणि सत्संग असेल आणि नित्यनेमानी ध्यानधारणा असतील आणि या सगळ्या गोष्टींची बीजारोपण त्यांनी केलेली होती. म्हणून त्या पूज्य गुरुदेवांची 3 दिवसांची सप्ताह आपण दरवर्षी सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळ करत होतो. पण यावेळी ह्या करोनामुळे फक्त सायंकाळीच करायचं आणि तोही ऑनलाईन, कारण सगळी एकत्र येता येत नाही. तर आपण प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष रूपात भेटतो आहोत. आणि त्या गुरुदेवांना आम्ही होतो दगड आणि आम्हाला एक ओबडदोबड का होईना एक मूर्ती घडवलं आणि आम्हाला उभं केले. म्हणून आपण किती कृतज्ञ राहावं. तर ते गुरुदेवांची ऋण कशानेही पूर्ण करू शकत नाही. अशा पूज्यांचे चरणी वंदन करतो आणि इथेच थांबतो. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर सदा दे